पर्जन्यमान, मान्सूनचं अनिश्चित आणि अनियमित पाऊसमान या सर्वज्ञात आहेच आहे आणि या अनिश्चित अनियमित पाऊसमानामुळे निर्माण होणारी आपत्तीजन्य पूर परिस्थिती आजच्या भागामध्ये आपण या पूर परिस्थितीचं आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं जातं याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। आजचा आपला विषय आहे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पूर व्यवस्थापन आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेलं आहे श्री हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता, कुकडी सिंचन मंडळ, पुणे। नमस्कार सर। नमस्कार। सर्वात प्रथम मुळात हे पूर व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय हे सांगावं। पूर व्यवस्थापन म्हणजे आपल्याकडे जो पाऊस पडतो त्या पावसाचं थेंबामध्ये रूपांतर होतं, थेंबाचं छोट्या ओहोळमध्ये रूपांतर होतं, ओहोळाचं नाल्यामध्ये रूपांतर होतं, नाल्याचं छोट्या नदीमध्ये होतं, मोठ्या नदीमध्ये होतं आणि ते शेवटी समुद्राला पोहोचतं। बरोबर। तर या पूर्ण पाण्याचा जो प्रवास आहे पाऊस पडल्यापासून तर समुद्रापर्यंतचा त्याचं जे शास्त्र आहे त्याला पूरशास्त्र किंवा हायड्रोलॉजी आपण असं म्हणतो। याचा व्यवस्थापन करणं म्हणजे त्याचा सदुपयोग करणे। पाऊस तर आपल्याला लागणारच आहे, बरोबर, पण पण त्याची आपत्ती आपल्याला येऊ नये, त्यामुळे हानी न होता आपल्याला त्याचा उपयोग करता यावा, याला आपण पूर व्यवस्थापन म्हणतो। महाराष्ट्र असा प्रदेश आहे की त्याच्यामध्ये आपल्याकडे जर पाहिलं तर महाबळेश्वरला 8000 मिलीमीटर पाऊस पडतो आणि 50 किलोमीटरवरती 300 मिलीमीटर पडतो। तर 300 मिलीमीटर ते 8000 मिलीमीटर म्हणजे एका बाजूला दुष्काळी परिस्थिती असते, एका बाजूला धोधो पाऊस पडून लोकांचा हे वाढलेलं असतं। बरोबर। सांगलीसारख्या ठिकाणी तर कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असते, पुराची व्यवस्था करायला लागते, बरोबर, आणि 15 किलोमीटरवरती टँकरने पाणी द्यायला लागतं। अच्छा, तर या सगळ्याचं व्यवस्थापन किंवा नियंत्रण करणे याला आपण पूर व्यवस्थापन म्हणू शकतो। अच्छा, मग ह्या पूर व्यवस्थापनाचा शेतकरी बांधवांना होणारा फायदा याबद्दल काय सांगाल? पूर व्यवस्थापनाचा फायदा जर म्हटला तर शेतकऱ्यांसाठी आता पुराचा आणि शेतकऱ्यांना पाणी लागतं आणि पुराचं पाणी सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जातं। पुरामुळे एका बाजूला नुकसान होतं आणि त्याच वेळेस टंचाई सदृश्य परिस्थिती एका बाजूला असते आणि एका बाजूला जो कृष्णाकाठचा ऊस आहे तो पाण्याखाली गेलेला असतो। तर तोच पूर जर आपण नियंत्रित पद्धतीने जर केला, त्याला जर व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर पुराची दाहकताही कमी होईल, त्यामुळे होणार नुकसान कमी होईल आणि तेच पाणी युटिलाइज अवर्षण प्रवण भागामध्ये कसं करता येईल ह्याला पूर व्यवस्थापन म्हणतात। मग सर एक महत्त्वाचं आहे की जपानमध्ये जे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये जे एक ट्रेनिंग झालं त्या ट्रेनिंगला आपल्या भारत देशातनं आपण एक महत्त्वाचा व्यक्ती म्हणून आपण या कार्यक्रमात आणि या प्रशिक्षण शिबिराला आपण जॉईन झालेला होतात, ते प्रशिक्षण आपण घेतलेलं आहे, तर ह्या प्रशिक्षणाबद्दल आपण सांगावं। हो, खरं तर मला जपानमध्ये जे जानेवारी फेब्रुवारी 2020 मध्ये जे प्रशिक्षण झालं आपत्ती व्यवस्थापनाचं आणि पर्टिक्युलरली किंवा विशेषतः पूर आपत्तीचं, त्यामध्ये मला भारत सरकारने किंवा भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा चान्स मिळाला, त्याबद्दल मी शासनाचा आभारी आहेच। परंतु खूप चांगल्या गोष्टी मला तिथे शिकायला मिळाल्या। पहिली गोष्ट म्हणजे हे प्रशिक्षण जे आहे ते जपान सरकारने आयोजित केलेलं होतं आणि संपूर्ण खर्च जपान सरकार करत होतं। जपान हे प्रशिक्षण का करतं? जपान हा प्रगतशील किंवा प्रगत राष्ट्रांमधला एकमेव राष्ट्र असं आहे की ज्याच्यामध्ये भूकंप, सुनामी किंवा पूर या प्रकारच्या आपत्ती येत असतात। म्हणजे प्रगत राष्ट्रांमधलं जपान एकमेव राष्ट्र असं आहे की त्यांना ह्या आपत्ती येतात। म्हणून जपानने आतापर्यंत 3 ज्या युनोच्या आपत्तीविषयक कॉन्फरन्स आहेत, 1995 साली, 2005 साली आणि 2015 साली, ज्या 3 कॉन्फरन्स होत्या त्याचं यजमानपद किंवा त्याला आपण होस्टिंग केलेलं होतं। अच्छा, म्हणून आणि जपान त्याच्यामध्ये आपत्तीमध्ये पुढाकार घेतं आणि पुढाकार घेतल्यानंतर विकसित राष्ट्राच्या प्रतिनिधींना हे आपलं ज्ञान सगळीकडे द्यायचा त्यांचा प्रयत्न आहे। त्या प्रशिक्षणाचं वैशिष्ट्य काय आहे सर? प्रशिक्षणाचं पहिलं वैशिष्ट्य असं होतं की जे आपण असं ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करावे सकल जन, ह्या उक्तीने त्याने खूप चांगल्या पद्धतीने, जरी आपण अविकसित किंवा विकसनशील राष्ट्रामधले लोक असलो तरी त्याने खूप चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण केलं। आणि जपान हे 1950 नंतर जे प्रगत राष्ट्र त्यांच्याकडे जी प्रगती झालेली आहे त्या प्रगतीचा खूप चांगला म्हणजे त्याच्यामध्ये पूर व्यवस्थापनामध्ये पर्टिक्युलरली खूप त्यांनी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरलेल्या आहेत आणि त्या टेक्नॉलॉजी जगाला सांगाव्यात किंवा जगामधल्या इतर काही टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आत्मसात करून त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट किंवा सुधारणा करावी आणि ती युनोमध्ये सादर करून त्याप्रमाणे जागतिक लेवलला जागतिक दर्जाचं त्यांनी एक
आपत्ती व्यवस्थापन मॉड्यूल तयार केलेलं आहे. बरं. आता शेवटचं जे मॉड्यूल आहे त्याला ते शेंदाई फ्रेमवर्क म्हणतात अच्छा. आणि युनोने ते 2015 साली ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि प्रत्येक राष्ट्राला ते बंधनकारक केलेलं आहे की आपत्तीविषयी प्लॅनिंग करायचं असेल तर शेंदाई फ्रेमवर्क प्रमाणे करायचं. आपल्याकडे ही 2019 मध्ये सांगली कोल्हापूरमध्ये जी काही भयानक पूर परिस्थिती आली होती, ही खूप मोठी आपत्ती होती. तर ही पूर परिस्थिती आणि आपण घेतलेलं हे प्रशिक्षण यानुसार या पूर परिस्थितीबद्दल एखादा आढावा म्हणून आपण काय सांगाल? सांगली कोल्हापूरचा जो 2019 सालचा जो पूर होता, जुलै ऑगस्टमध्ये आला, साधारणपणे 25 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत पूर परिस्थिती होती. सांगली ते अलमट्टी किंवा कोल्हापूर मधून जी पंचगंगा नदी येते आणि कराडपासून जी कृष्णा नदी येते त्यांचा संगम होतो राजापूरजवळ. बरं. त्या संगमाच्या तिथे एक असं बेसिन सॉसर शेप तयार झालेला आहे, त्याला आपण बशीचा आकार म्हणतो. बरं. त्याच्या खाली एक हिप्परगी धरण आहे, पण सांगलीचे एक 15-25 किलोमीटर वरच्या बाजूला एक असा एक बेसिन शेप सॉसर शेप तयार झालेला आहे. अच्छा. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये 2019 साली काय झालं की एकाच वेळेस सर्व दूर बरं. आणि ड्युरेशन खूप असणारा, म्हणजे सतत 15 दिवस पाऊस पडणारा, बरं. दररोज 50 मिलीमीटर ते 100 मिलीमीटर, काही ठिकाणी तर 300 मिलीमीटर असा सातत्याने पाऊस पडला. अच्छा. आणि एकाच वेळेस सर्व पूर, आपण जर नकाशामध्ये पाहिलं तर सगळे एकाच वेळेस पूर असे सांगली आणि राजापूर पर्टिक्युलर बॉर्डरवरती ते कॉन्सन्ट्रेट झाले. अच्छा. आणि कृष्णा नदीची पंचगंगेच्या संगमानंतर बरं. कॅपॅसिटी नाही, म्हणजे त्याला ड्रेनिंग कॅपॅसिटी म्हणतो आपण, वहन क्षमता अच्छा. येणाऱ्या पुरापेक्षा कमी पडली, त्यामुळे बरं. तो पूर इतरत्र शेतामध्ये पसरला अच्छा. आणि एक भयावह परिस्थिती निर्माण झालेली होती. 2019 मध्येच पुण्यामध्ये जो अंबिल ओढा आणि त्या ओढ्याला आलेला पूर आणि त्याच्यामुळं देखील एक खूप मोठी भयानक अशी पूर परिस्थिती किंवा आपत्ती आली होती. तर त्याबद्दल काय सांगाल? सप्टेंबर 2000 वेळेपर्यंत मध्ये जे 25-30 लोक मृत्युमुखी पडले आणि मोठी हानी झाली. नक्कीच. ह्या प्रकारच्या पुराचं आपण आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे 2 प्रकारे त्याला वर्गीकरण करू शकतो. एक बरं. म्हणजे तो एक फ्लॅश फ्लड नावाचा प्रकार होता. अच्छा. म्हणजे ढगफुटी झाल्यानंतर जो पूर येतो अचानक एखाद्या ठिकाणी आणि तो छोट्या एरियामध्ये कॉन्सन्ट्रेट झालेला असतो. बरोबर. आणि दुसरं याला आपण अर्थात आता जपानमधलं मला ज्ञान असल्यामुळे बरोबर. त्याला आपण नागरी पूर किंवा अर्बन फ्लड्स अशा प्रकारे करता येईल. बरं. त्याला 2 कारणं होती, म्हणजे पर्टिक्युलरली आंबिल ओढ्याला. एक तर तो फ्लॅश फ्लड होता, ढगफुटीमुळे आला होता, कॉन्सन्ट्रेटेड पाऊस एका ठराविक पॉकेटमध्ये पडला. बरं. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, तर जपान पण याच्यामध्ये फार मोठा प्रश्न भेडसावते की नागरीकरणामुळे अच्छा. ज्या नैसर्गिक नाल्यांवरती ज्या अतिक्रमणं झालेली आहेत. अच्छा. आणि काही काही ठिकाणी तर नाला पण बुजलेला होता. मग त्यामुळे तो शेवटी आपण निसर्गावरती अतिक्रमण केलं तर निसर्ग आपला रंग दाखवून देतो. बरोबर. तसा तो प्रकार पुण्यातल्या पुराबद्दल झाला असं म्हणता येईल. अच्छा. मग त्याचबरोबर ती सर मुंबईमध्ये दरवर्षी जो काही पाऊस पडतो आणि त्याच्यामुळं नक्कीच पाणी सॅच्युरेट होतं आणि त्यामुळं मुंबईची तुंबई होते. तर ह्या परिस्थितीबद्दल काय सांगाल? 27 जुलै 2005ला जो पूर झाला होता तो अतिवृष्टी होती, म्हणजे तो काय लाख वर्षातून एकदा वगैरे आलेला, 976 मिलीमीटर एका दिवसामध्ये. ते त्यावेळेस जी भयानक परिस्थिती झाली होती ती तर ऐतिहासिकच होती. म्हणजे त्याला आपण तोंड देण्यासाठी कुठलाच जग, इव्हन जपानमध्ये सुद्धा टोकियोमध्ये जे पूर येतात त्यांची सुद्धा एवढ्या 976 मिलीमीटर पावसामध्ये शहरामध्ये पडल्यानंतर अच्छा. तर त्यांची कॅपॅसिटी नसते. परंतु टोकियोमध्ये जपानने जे तंत्रज्ञान आत्मसात केलेलं आहे किंवा ते वापरतात वेगवेगळ्या प्रकारचं, उदाहरणार्थ त्यांनी अंडरग्राऊंड टनेल्स काढलेले आहेत. अच्छा. रिटार्डिंग बेसिन्स, म्हणजे एका स्टेडियमच्या बाजूला त्यांनी असा एक तलाव केलेला आहे आणि त्याच्यामध्ये टेम्पररी पाणी अडवून ठेवतात. पाऊस आणि पूर ओसरलं की परत ते पाणी नाल्याद्वारे समुद्रात जातं. अच्छा. किंवा अंडरग्राऊंड बेसिन्स केलेले आहेत आणि पंपिंग केलेलं आहे. आपल्या मुंबईमध्ये सुद्धा पंपिंग आहेत नाल्यांवरती, परंतु ते वाढवायला पाहिजेत. तर त्या प्रकारचं टेक्नॉलॉजी जर आपण वापरली आणि अतिक्रमणं जर काढली तर आपल्याला मुंबईची नक्कीच पूर आणि मध्ये आपल्याला दाहकता कमी करू शकतो. आपण कुठल्याही नैसर्गिक आपत्तीचं पूर्ण निर्मूलन करू शकत नाही, कारण नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्ती असते, पण आपल्याला त्याची दाहकता कमी करता येते. त्याला आपण मिटिगेशन म्हणू किंवा
डिझास्टर रिस्क रिडक्शन असं म्हणतात त्याला. अच्छा. अशा प्रकारे आपल्याला करता येऊ शकतं. मग प्रश्न येतो तो आपत्ती व्यवस्थापनाचा. मग या आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपल्याला करण्याची असणारी पूर्वतयारी आणि त्या दरम्यान देखील आपल्याला खूप मोठी हानी झालेली असते. त्या दरम्यान आपल्याला आपला मानसिक आधार देखील आपल्याला तो जपून आणि त्या पद्धतीने तेवढंच सजग राहून आपल्याला त्या आपत्तीला सामोरं जायला लागतं आणि त्यानंतरचं व्यवस्थापन. तर ते या एकंदरीतच या खरं तर खूप महत्त्वाचा आणि खूप विस्तृत स्वरूपाचा हा विषय आहे. पण या बाबतीत सांगायचं झालं तर आपत्ती व्यवस्थापनाबद्दल काय सांगाल? कुठलीही आपत्ती जर आपल्याकडे आली, पहिली गोष्ट म्हणजे प्रिपेअर्डनेस, म्हणजे पूर्वतयारी. नक्कीच. आपत्ती येणार आहे असं गृहीत धरून आपण जी तयारी करतो त्याला पूर्वतयारी म्हणतो. अच्छा. दुसरी गोष्ट, आपत्तीचं आपण आयडेंटिफिकेशन केलं की समजा सांगलीला पूर येणार आहे, हे आपली आपत्ती झाली, पुराची आपत्ती. बरं. मग त्याचा आपल्याला एकदा माहिती झाली की आपण त्याचं मिटिगेशन कसं करणार, म्हणजे त्याची दाहकता कशी कमी करणार, बरोबर. त्यासाठी काय उपाययोजना करायच्या, या दुसऱ्या टप्प्यामध्ये झालं. तिसरा टप्पा म्हणजे रिस्पॉन्स. रिस्पॉन्स म्हणजे त्याला आपण प्रतिसाद कसा देतो, म्हणजे आपत्ती आता आलेली आहे, बरोबर. आपल्याला फेस करायचं, पूर आलेला आहे, सांगलीमध्ये पूर वाढतोय, पण त्या स्टेजमध्ये आपण कसं वागायचं, शासनाने, प्रशासनाने, जनतेने किंवा सामाजिक संस्थांनी कसं वागायचं, ही तिसरा टप्पा झाला. आणि चौथा टप्पा म्हणजे रिहॅबिलिटेशन, म्हणजे पुनर्वसन. बरोबर. या प्रकारे कुठल्याही आपत्तीचं आपल्याला व्यवस्थापन करता येतं. आपल्याकडे भारत देशाने शिंदे फ्रेमवर्क तर आत्मसात केलेलं आहे, का अप्लाय पण केलेलं आहे. आपण 2019च्या डिसेंबरमध्येच नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट पॉलिसी आपण पब्लिश पण केलेली आहे. अच्छा. राज्याची सुद्धा पॉलिसी तयार आहे. बरं. लोकल म्हणजे 3 स्टेजेसमध्ये करायला लागतं ते शिंदे फ्रेमवर्क प्रमाणे. एक म्हणजे नॅशनल लेवलची पॉलिसी करायची, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन तयार करायचा, नंतर स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन करायचा, आणि लोकल म्हणजे त्या पर्टिक्युलर म्युनिसिपल कॉर्पोरेशनने, ग्रामपंचायतने किंवा लोकल जी स्थानिक स्वराज्य संस्था असेल त्यांनी त्याचा स्वतःचा प्लॅन तयार करायचा. आणि त्या आपल्या नॅशनल प्लॅनमध्ये किंवा स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅनमध्ये प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या ठरवून दिलेल्या आहेत. म्हणजे पूर आला, आता पुराचंच आपण सारखं उदाहरण घेऊ, पूर आला तर पूर आला तर केंद्र शासनाची काय जबाबदारी आहे, राज्य शासनाची काय जबाबदारी आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या महापालिकेची काय जबाबदारी, आणि कुणी काय कॉन्ट्रीब्यूट करायचं, हे सगळं आपलं ठरलेलं आहे. सुदैवाने आता इतर देशही माझ्याबरोबर प्रशिक्षणाला होते, त्या देशांच्या मानाने आपण यामध्ये फार पुढे आहोत. तसे पर्टिक्युलर पुराची आपत्ती जर आपण अभ्यास केला तर पुराच्या बाबतीमध्ये आपली पॉलिसी स्टेट लेवलच्या, केंद्र लेवलच्या सगळ्या तयार आहेत, लोकल लेवलच्या बऱ्याच अंशी तयार आहेत, आणि आपल्याला काय करायचंय ते पण तयार आहे. अच्छा. मग त्यानंतर आपण आपत्ती व्यवस्थापनामध्ये पर्टिक्युलरली लोकल जो प्लॅन करतो त्याच्यामध्ये त्याने एक गाईडलाईन दिलेले आहेत 8 स्टेप्समध्ये. अच्छा. आता त्या 8 स्टेप काही मी आता इथे हे करत नाही, पण त्या 8 स्टेप्समध्ये म्हणजे 8 टप्प्यांमध्ये ते आपत्ती कशी हाताळायची आणि कसा प्लॅन तयार करायचा, हे एक त्याचं विस्तृत आपल्याला ज्ञान त्याच्यामध्ये आहे. पण त्याचबरोबर ती ह्या ग्रामीण आणि नागरी भागामध्ये येणारी जी पूर परिस्थिती आहे यांचं देखील या 4 भागामध्ये ज्यावेळेला आपण व्यवस्थापन करत असतो तर ह्या दोन्हीत काही फरक असतो का? पुराच्या आपत्तीबद्दल जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये मग अगोदर सांगितल्याप्रमाणे की एकाच वेळेस आपल्याला अवर्षणालाही तोंड द्यायला लागतं आणि दुसऱ्या वेळेस नदीकाठच्या गावांना पुरानाही तोंड द्यावं लागतं. बरोबर. आणि शहरी भागामध्ये मात्र ते पाऊस पडलेला आहे आणि तो कसा निचरा होऊन जाईल, नदीत वाहून जाईल, तो भाग असतो. नागरी भागामध्ये जर पूर आला तर दृश्य नुकसान खूप असतं, म्हणजे गाड्या वाहून जाताना दिसतात किंवा बिल्डिंग पडलेल्या दिसतात. ग्रामीण भागामध्ये आता 2019च्या पुरामध्ये ऊसाची शेतं बुडाली होती 15 दिवस, पण त्याचं कुठे आपल्याला फार काही त्याचं हे झालेलं नाही. तर ग्रामीण भागातलं नुकसान हे तेवढंच असतं. फक्त तिथे इमिजिएटली किंवा लगेच आपल्याला लोकांना पळायला स्कोप किंवा जायला स्कोप असल्यामुळे किंवा पूर्वकल्पना लवकरच मिळत त्यामुळे फक्त मनुष्यहानी कमी होते किंवा जीवितहानी कमी होते, पण आर्थिक नुकसान मात्र ग्रामीण भागात जास्त होतं, नागरी भागातही होतं. अच्छा. तर नागरी भागाचं पूर्ण नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला म्हणजे नागरी भागात एक तर काय आहे की आपल्याकडे मुंबई किंवा पुणे असे किंवा नाशिक असे शहर जर बघितले तर नागरी भागामध्ये पडलेला पाऊस पटकन त्या नाल्यामध्ये जाऊन नदीला मिळणे इथपर्यंतच आपल्याला मर्यादा असतात. ग्रामीण भागाचा मात्र आता कृष्णेचं उदाहरण जर घ्यायचं झालं सांगलीचं, तर कृष्णेचा पूर हा पसरत जातो आणि तो लवकरात लवकर मोठ्या नदीचा पूर कमी करणे ही एक आपल्याला समस्या असते. अच्छा. सर, या आपत्ती बाबतीतची जनजागृती
आपल्याला हे करणं देखील महत्त्वाचं आहे, जे कदाचित आपल्याला पूर्वतयारीमध्ये महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करता जनजागृती अभियान याबद्दल काय सांगाल? निश्चितच आपण आता नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट पॉलिसी ॲक्सेप्ट केलेली आहे. बरं. तर त्या पॉलिसीमध्ये ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत किंवा ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. अच्छा. त्यासाठी आपल्याला मोठ्या स्केलवरती किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जनजागृती करणं गरजेचं आहे. बरं. म्हणजे आपत्तीच्या ज्या 4 टप्पे आहेत आणि आपत्तीच्या दरम्यान विशेषतः अच्छा. आपत्तीच्या दरम्यान आपल्याला काय रिस्पॉन्स करायला पाहिजे. आता जपानमध्ये जे आम्ही ट्रेनिंग घेतलं त्याच्यामध्ये ते अगदी शाळेपासून प्रशिक्षण देतात. शाळेतल्या लहान मुलांना भूकंप आला तर काय करायचं, पूर आला तर काय करायचं, छत्री कुठे घ्यायची किंवा घरात किती दिवसात सामान साठवून ठेवायचं, बरोबर. किंवा तात्पुरतं आपल्याला खाद्यपदार्थ कसे तयार करायचे, सेफ ड्रिंकिंग वॉटर कसं तयार करायचं, अच्छा. अशा पद्धतीचं म्हणजे ड्युरिंग आपत्ती प्रिपेअर्डनेस आणि मिटिगेशन बद्दल पण त्यांना प्रशिक्षण दिलेलं असतं. शाळा तिथे पुढाकार घेतात, अच्छा. सामाजिक संस्था पुढाकार घेतात, शासन तर घेतं. बरं. आणि एक कारवान नावाची त्यांची एक ऑर्गनायझेशन आहे. ती ऑर्गनायझेशन प्रत्येक गावामध्ये, जसं आपण आता शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे प्रशिक्षण शिबिर आयोजित करतो बरोबर. तसे वेगवेगळे प्रशिक्षण शिबिरं तिकडे आयोजित करतात. तसं आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या जरी पॉलिसीज किंवा आपल्या नियमावली जरी तयार असल्या तर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. आणि आपली एक मानसिकता आहे की आपल्या लोकांची की आलाय पूर, येईल तो, मागच्या वर्षी आला होता, आता लगेच कशाला जायचं बाहेर. तर रिस्पॉन्स गव्हर्नमेंट एजन्सीजना किंवा गव्हर्नमेंटच्या यंत्रणांना आपण जो जनतेने तातडीचा जो रिस्पॉन्स द्यायला पाहिजे, तातडीचा प्रतिसाद द्यायला पाहिजे, अच्छा, तो देण्याची प्रवृत्ती निर्माण होण्यासाठी आपल्याला प्रशिक्षण शिबिरं घेणं गरजेचं. अशाच पद्धतीचे प्रशिक्षण शिबिरं आपल्याला कशा पद्धतीने राबवता येतील किंवा या प्रशिक्षण शिबिराची गरज याबद्दल सांगावं. जपानी तंत्रज्ञानानुसार असं आहे की कुठलीही आपत्ती आली की ते सुरुवातीचे 72 तास खूप महत्त्वाचे असतात. आणि 72 तास जर माणसाने सर्व्हाइव्ह केले किंवा 72 तास जर तो तग धरू शकला तर पुढे त्याला काय अडचण येत नाही. तर 72 आवर्स लर्निंग नावाचं सेंटर आहे टोकियोमध्ये आहे पर्टिक्युलरली. आणि टोकियोमध्ये असल्यामुळे ते प्रॅक्टिकल आहे. म्हणजे ऍक्च्युली तिथं पूर आलेलं दाखवतात, मग त्यातून पळायचं कसं, वरती कसं जायचं, आग लागलेलं दाखवतात, आग लागल्यावर तुम्ही अमक्या ठिकाणी थांबायला पाहिजे, त्या ठिकाणी जायला पाहिजे, फोन कसा करायला पाहिजे, इमर्जन्सी कॉल कसे करायला पाहिजेत, नेटवर्क जातं त्यावेळेस काय करायला पाहिजे, प्रात्यक्षिक दाखवतात. आणि शेवटी बाहेर पडताना एक टेस्ट घेतात त्यांची प्रत्येकाची आणि त्याला 100 मार्क दिलेले असतात. जो 70% पेक्षा जास्त मार्क मिळतो तो जगला आणि 70 ते 50% ज्याला मार्क मिळतात तो वाचण्याची म्हणजे जगण्याची शक्यता आहे. आणि 50 पेक्षा कमी मार्क मिळाले तर तो जगणार नाही. अशा पद्धतीने दिल्यामुळे मग प्रत्येक जो व्हिजिटर आहे किंवा पर्यटक किंवा तिथे जो येणारा माणूस जो आहे तो ते प्रॅक्टिस करून घेतो आणि प्रॅक्टिकल झाल्यानंतर आपल्याला 80-90% मार्क कसे पडतील अशा पद्धतीने तो बाहेर पडतो. तर अशा पद्धतीचं प्रशिक्षण शिबिर आपल्याला घेणं गरजेचं आहे. कारण जनजागृती खूप महत्त्वाची आणि मुंबईसारख्या ठिकाणी तर आपल्याला नक्कीच त्याची गरज आहे. मग त्याचबरोबर ती सर भविष्यात जर आपल्याला या पूर नियंत्रण योजनेचा विचार करण्यात आला तर त्याबद्दल काय सांगाल. आता महाराष्ट्र शासनाने हायड्रोलॉजी प्रोजेक्ट, नॅशनल हायड्रोलॉजी प्रोजेक्टच्या माध्यमातून पूर्वानुमान वेगवेगळे सॉफ्टवेअर्स किंवा वेगवेगळ्या यंत्रणा आपण तयार केलेल्या आहेत. आपल्याकडे आता एक महाराष्ट्र शासनाने आरटीडास नावाची एक वेबसाईट आहे किंवा एक मोबाईल ॲप आहे. आरटीडास म्हणजे रिअल टाईम डाटा ॲक्विजिशन सिस्टीम. म्हणजे आमच्या कृष्णा खोऱ्यामध्ये प्रत्येक धरणावरती किंवा धरणाच्या कॅचमेंटमध्ये पडलेला प्रत्येक 15 मिनिटाचा पाऊस हा तिथे इलेक्ट्रॉनिकली मोजला जातो आणि तो आमच्या मोबाईल ॲपमध्ये किंवा वेबसाईटवरती अपलोड होत राहतो. आणि ती सुदैवाने ती वेबसाईट जी आहे जनतेला ओपन आहे. तर त्याचा एक फायदा घ्यावा जनतेने की त्या वेबसाईटवरती जावं. त्या वेबसाईटवरून आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं त्या ठिकाणचे रेन गेजेस, डिस्चार्ज, समजा खडकवासल्यावरून किती डिस्चार्ज सोडलेले आहे, उगीच आता फोन करण्याची गरज नाही, तुमच्या मोबाईल ॲपवरती दिसू शकतं. जसं आता आरोग्य सेतूचं जे आहे बरोबर आपल्या एरियात किती व्हल्नरेबल पेशंट्स आहेत ते येतं, तसं आपल्या एरियात जर पूर येणार असेल तर ते आपल्याला कळू शकतं. दुसरं एक आपण टेक्नॉलॉजी तयार केलेली आहे की रिअल टाईम फ्लड फोरकास्टिंग सिस्टीम. ते त्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे की त्याच्यामध्ये जो डाटा मिळतो, म्हणजे आज समजा कोयना धरणामध्ये 50 मिलीमीटर पाऊस पडला, वारणेमध्ये 70 मिलीमीटर पाऊस पडला, तर त्या सगळ्याचा दृश्य परिणाम पुढचे 4 दिवस सांगली किंवा राजापूरला काय होणार आहे, किंवा टेमघरला 30 मिलीमीटर पाऊस पडला, पानशेतला 50 पडला, वरदगावला XYZ पडला, त्याचा खडकवासल्यामध्ये जो पूर येईल, मग खडकवासल्यातून
पूर किती रिलीज करायला लागेल आणि तो मग बंड गार्डनला काय लेवल असेल पुढच्या 7 दिवसाचं बर त्याचं पूर्व अनुभव त्याला आपण फ्लड फोरकास्टिंग म्हणतो. त्याचं एक आपण मॉडेल तयार केलेलं आहे. ते मॉडेल आता अंडर टेस्टिंग आहे, पण यावर्षी ते तयार होईल. मग त्याचा सुद्धा आपण लिंक देणार आहोत. दुसरं एक आपण ॲप तयार केलेलं आहे प्रवाह नावाचं. प्रवाह ॲप हे सुद्धा जनतेला ओपन आहे. ते आपण तर मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकतो. अँड्रॉइड आणि आयफोनचं iOS दोन्ही सिस्टीमवरती आहे. ते प्रवाह ॲप जर आपण डाउनलोड केलं तर त्याच्यामध्ये एकतर त्या ठिकाणी पडलेले पाऊस आपल्या एरियातले आणि आता धरणामध्ये काय पाणी साठा आहे जो शेतकऱ्यांना फार उपयोगाचा आहे. की बरोबर उदाहरणार्थ आता माझं कुकडी सिंचन मंडळ आहे. कुकडी सिंचन मंडळामध्ये जे 5-6 धरणं आहेत कुकडी खोऱ्यातली, त्या धरणातला पाणी साठा काय आहे, आज किती आहे, पुढे किती आहे, मग आवर्तन साधारणपणे कधी सुटणार आहे, पाणी शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे, नक्कीच याचं ज्ञान मिळण्यासाठी ते प्रवाह ॲपमध्ये आजचा पाणी साठा किती झालेला आहे, कमांडमध्ये पाऊस किती पडलेला आहे, याचं सगळ्याचं एकत्रित करून खूप मस्त ॲप आपण तयार केलेले आहेत आणि त्याचा जनतेने आपण त्याचा हे फायदा घ्यायला पाहिजे. तर ह्या 2-3 टेक्नॉलॉजीज आपण आता इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. एक तर रिअल टाईम आपण डाटा घेतोय, दुसरं आपण पुराचं पूर्व अनुमान. त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. म्हणजे पुराच्या पूर्वानुमानामध्ये 2 भाग आहेत. एक म्हणजे आपण आजचा पडलेल्या पावसाचं पूर्वानुमान पुढे काय होणार 7-8 दिवसामध्ये, आणि परत त्याच्यामध्ये जर आपण ऍड केले की पुढचे 3 दिवस हवामान खात्याकडून जो आपल्याला अंदाज येणार आहे पुढचे 3 दिवस अतिवृष्टी मध्यम स्वरूपाचा पाऊस, हे आपण ते आपल्या मॉडेलमध्ये टाकलंय की त्या दोघांचा एकत्रित परत पूर्वानुमान मिळतो. एकूणच आपत्तीजन्य परिस्थितीला आपल्याला सामोरं जाण्याकरिता म्हणून शासनामार्फत करण्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला आपण प्रतिसाद देणे देखील तेवढंच गरजेचं आहे. शेवटी जाता जाता आपल्या या सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना आणि शेतकरी बांधवांना आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने काय संदेश द्याल? मी शेतकरी बांधवांना एवढं सांगू इच्छितो की मी आता जे उल्लेख केलेले 2-3 सॉफ्टवेअर्स आहेत, ते सॉफ्टवेअर्स किंवा त्याचे मोबाईल ॲप आपण डाउनलोड करून घ्यावं. शासनाच्या संपर्कात राहावं की शासनाच्या ज्या सूचना येतील पुराच्या बाबतीमध्ये किंवा पाण्याच्या बाबतीमध्ये त्याला योग्य प्रतिसाद द्यावा. आणि इतर ज्या सामाजिक संस्था किंवा स्थानिक लेवलचे जे प्रशासन आहे त्यांना मी आपत्तीविषयक प्रशिक्षण शिबिरं आयोजित करूयात आपण आधुनिक पद्धतीने, आणि लोकांना प्रॅक्टिकली जो ज्याचा कंटाळा नाही आला पाहिजे अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबिरं आयोजित करून शासनाला किंवा जनतेला किंवा शेतकऱ्यांना या पुराचं पूर्वानुमान आणि आपत्तीचं पूर्वानुमान आणि आपत्तीला प्रतिसाद कसा द्यायचा अगदी खेळीमेळीच्या स्वरूपामध्ये आपण त्याचं प्रशिक्षण घेऊ. आणि शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करेल की आमचे जे ॲप्स आहेत किंवा मोबाईल इंटरनेट सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्यावर टचमध्ये राहून किंवा त्याच्या संपर्कात राहून त्याचा फायदा उचलावा. नक्की सर, खूप महत्त्वाचा विषय आहे. या महत्त्वाच्या विषयावरती आपण या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.